शेतकरी मित्रांनो, राम राम, नमस्कार. शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कांद्याचे बाजारभाव. शेतकरी मित्रांनो, कांद्याच्या दरामध्ये काही बाजार समितीमध्ये सुधारणा होताना दिसत आहे, तर काही बाजार समितीमध्ये जशास तसा भाव मिळताना दिसत आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मात्र आशा आहे की कांद्याचा भाव कमीत कमी 30 रुपये किंवा 35 रुपयापर्यंत तरी जावा. बघूया मित्रांनो आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे कांद्याचे बाजारभाव. विनंती आहे, नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. मित्रांनो, सध्या सातारा 117 क्विंटल आवक जास्तीत जास्त 2000चा भाव मिळताना दिसत आहे. त्यानंतर राहता या ठिकाणी मात्र 6925 क्विंटल कांद्याची आवक होऊन 1800 रुपयापर्यंतचा दर जाताना दिसत आहे. त्यानंतर मित्रांनो, जुन्नर नारायणगाव या ठिकाणी चिंचवड जातीचा कांदा 38 क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त 2000चा भाव मिळताना दिसत आहे. त्यानंतर मित्रांनो, पुणे लोकल कांदा 11266 क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त 1800 रुपयाचा दर मिळताना दिसत आहे. त्यानंतर पुणे खडकी लोकल कांदा 8 क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त 1600 रुपयाचा दर मिळताना दिसत आहे. त्यानंतर मित्रांनो, पुणे पिंपरी लोकल कांदा 13 क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त 1800 रुपयाचा दर मिळताना दिसत आहे. त्यानंतर पुणे मांजरी लोकल कांदा 71 क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त 1600 रुपयाचा दर मिळताना दिसत आहे. त्यानंतर पुणे म्हशी लोकल कांदा 651 क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त 1600 रुपयाचा भाव मिळताना दिसत आहे. त्यानंतर मंगळवेढा लोकल कांदा 33 क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त 2200 रुपयाचा दर मिळताना दिसत आहे. त्यानंतर मित्रांनो, अकोले उन्हाळी कांदा 1255 क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त 1651 पर्यंतचा दर मिळताना दिसत आहे. जुन्नर ओतूर उन्हाळी कांदा 6235 क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त 1900 रुपयाचा दर मिळताना दिसत आहे. कोपरगाव उन्हाळी कांदा 5728 क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त 1425चा दर मिळताना दिसत आहे. भुसावळ उन्हाळी कांदा 54 क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त 1200 रुपयाचा भाव या ठिकाणी मिळताना दिसत आहे. त्यानंतर रामटेक उन्हाळी कांदा 30 क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त 1800 रुपयाचा दर मिळताना दिसत आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.